86व्या वाढदिवसानिमित्त औद्योगिक सेल आघाडी जिल्हा बुलढाणा याच्या वतीने नेहमीप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाला येथे लोकांना अन्न वितरण करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा औद्योगिक व्यापारी आघाडीतर्फे खामगाव शासकीय रुग्णालयात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकाला अन्नदान करण्यात आले। यावेळी औद्योगिक व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद उर्फ बंटी शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष गणेश माने, खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आपता भोसले, प्रेस क्लब उपाध्यक्ष नितेश मानकर, जिल्हा संघटक संभाजीराव टाले, शहलाध्यक्ष विकास चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष संतोष पिसोडे, तालुका उपाध्यक्ष सचिन देशमुख, राजेश लांजोळकर, नागोराव अलवचार, नीरज सुराणा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औद्योगिक व्यापारी आघाडी बुलढाणा जिल्हा या सेलच्या वतीने या सामान्य रुग्णालयामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जे राजकारणातील एक खूप मोठं उंचीचं एक असं नेतृत्व आहे, जे असं म्हणता येईल कि सियासत में कुछ लोग बड़े तो बड़े होते हैं, क्या कहना उनके हौसले बड़े होते हैं, और क्या कहना ऐसे लोगों के लिए जिनके कदमों में कई तख्त और कई ताज पड़े होते हैं। हे असं एक व्यक्तिमत्व आहे की अनेक वेळा आमदार, अनेक वेळा खासदार, वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, कित्येक संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, अनेक खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि या देशाच्या, या महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आज औद्योगिक आघाडीचे जिल्हा प्रमुख बंटीजी शर्मा हे अनेक वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी अन्नदान करत असतात। आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्या राष्ट्रवादीचे आमचे मार्गदर्शक, या खामगाव शहराचे माजी नगराध्यक्ष, या जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊजी माने, त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विकास भाऊ चव्हाण व पवार साहेबांप्रती कमालीची आस्था ठेवणारे काँग्रेसचे व तसेच या खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष माननीय श्री किशोर आप्पाजी भोसले व आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। तर पवार साहेब यांनी 85 वर्ष आयुष्याचे पूर्ण केलेले आहे। 86 वर्षात त्यांचं पदार्पण आहे। कमालीची विचार क्षमता आणि कार्यक्षमता त्यांची आहे। आज त्यांना दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे, ते अजून जगले पाहिजेत, त्यांच्या हातून अजून चांगल्यात चांगले कामं घडले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी जे काही अन्नदान होत आहे, तर मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण अन्नदान ग्रहण करावे। तर